नाव माहीत करायचं आहे ब्लॉग नक्कीच बघा राईड ऑन वर्सोवा. तुम्हाला आम्ही डिटेल्समध्ये सांगू आम्ही कुठे आहोत. माहिती Hinglai. Let's start the ride. What's up YouTube? A very good morning from Warsaw. एक छोटी सी समर राइड करूया आता. अक्षय ब्रो इथे असतो. गुड मॉर्निंग ब्रदर. ओके लेट्स राइड. तर आम्ही निघालो आहे एक समर गेट अवे. एक चांगलंच डेस्टिनेशन आम्हाला सापडलं आहे समजेल पुढे. आणि फायनली 3 वर्षानंतर हा अंधेरीचा फ्लायओव्हर चालू झाला. बहुत बहुत धन्यवाद गव्हर्नमेंट. जायला ईस्टला जायला एवढं फिरून जायला लागायचं. आता सुकून आहे फायनली. पण एकदम धमाल बनवलेला आहे हा फ्लायओव्हर. एकदम कडक. काही क्षणात आता सनराईज पण होणार आहे. द गोल्डन आवर हॅव स्टार्टेड. नाईस. बापरे कसला भारी दिसते यार सनराईज. सनराईज संपला आता संताप चालू. वाव थार बघितली आपल्या चंदन भाऊच्या आठवण येते. तर आम्ही गुगल मॅपच्या मदतीने जाणार आहे. फल्यान गावाला आपल्याला जायचं आहे. चौक गावाच्या नंतर राईट आहे हाच आहे. नाहीतर मग थोडी वाकडी तिकडे रस्ते आहे. कन्फ्युजिंग आहे म्हणून गुगल मॅप इज गुड. हे बघा झाडं आहे आणि सावली नाही. लई तापलं रे देवा. फल्यान जाण्यासाठी फल्यान हाच आहे ना. थँक्यू. ओके फ्यू मोर किलोमीटर्स टू रीच फल्यान. वा इथे पण सगळीकडे भगवा दिसतोय. जय श्रीराम. तर मी आता फल्यानला पोचणारच आहे. आणि ते समोर पूर्ण ते लोणावळ्याचे डोंगर रांग आहे. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, मंकी पॉईंट्स इथून दिसतोय. नाही नको मग काही या ठेवी दे खाली सामान ठेवलंस मग त्यांची जाऊन आहे. माझे ते काय नाश्ता विष्ट गोकुंडी. इथून गोकुंडी किती लांब आहे. हाच रस्ता आहे ना पाठवून गोकुंडी 1.5 तास. हां दिल्ली पण नाव बोल तुझं. नयन घेऊन जाणार आम्हाला गोकुंडी ना. काय काय दाखवणार. दाखव ना मला. गायका कुंड. अच्छा म्हणजे एवढे स्पॉट बघण्यासारखे आहे.
आता गायका कुंडला जायला किती वेळ? 1 तास. 1 तास? तू बोलला अर्ध्या तासामध्ये पोहोचवणार. नाही. ठीक आहे. अक्षय ब्रो, समर ट्रॅक, गेट रेडी फॉर ओके. चलो स्टार्ट द ट्रॅक. माझं नाव नयन, माझ्यासोबत मित्र आहे आणि आमच्यासोबत 2 बायकर आलेत. आम्ही चाललो त्यांना कुंडीवर घेऊन. शिवसागर वॉटरफॉलच्या तिकडे जाणार आहे. या गावाचं नाव काय? या गावाचं नाव फल्यान. फल्यान. हा. इथून किती लांब आहे आपल्याला कुंड? इथून 1.5 तास चालायला लागतं. 1.5 तास चालायला लागतं का? हा. ड्यूक्स नोज, त्याच्या मागे लाईन पॉइंट अक्षय, when is your new bike coming? Very soon. Huh? Very soon. Not planning yet, but very soon. Which bike do you prefer? Most probably like adventure if like it comes by low height. लो हाइट में है ना एडवेंचर एक्स है, 390 एडवेंचर एक्स. हाँ, वही लेने का प्लान है. अभी Very soon. शादी के पहले ले लें. तो फिर शादी के बाद. अच्छा, शादी के बाद तो आएगा नहीं राइड को? आएगा आएगा. फियांसे का कोई पाबंदी नहीं है. उसके मम्मी पापा का पाबंदी है. Look at the cleanliness here. Natural water, best water. माउंटेन वाटर. Mountain water. चला, लेट्स गो. हे काय नव्हतं? गायचा कुंड. हे गायचं कुंड आहे. गायका. गायचं कुंड. अच्छा, आणि आपल्याला कुठे वरती जायचं आहे? कुंड त्या डोंगराच्या तिकडे जायचं. काय बोलते? किती लांब आहे? तिथनं 1 तास लागेल. 1 तास. partner. सीधा turn, not U-turn.
चल 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 पुढे चल 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 पोचले. देवकोंडी सिक्रेट वॉटरफॉल. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चलो अक्षय बाय बाय गोकुंडी. रेडी रेडी टू गो होम. रेडी टू गो होम. दूसरा किधर जाने का है? दूसरा ट्रैक है. चल 2 तास जायला 1 तास परत जायला. समर ट्रॅक ॲट इट्स बेस्ट. पांड्या आमचा वाटेकरी पांडू आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आलाय. कुठेही जा तुम्हाला रानात तुम्हाला असा कुत्रा नक्कीच मिळेल जो तुम्हाला वाटेच्या बरोबर वाटेत तुम्हाला नेईल. तो असाच हा वाटेचा आमचा पांडू. हॅलो पांडू ये. आला पांडू आला आमचा पांडू. ये पांडू से आय. मॅगी लंच ब्रेक. मॅगी समरवाली मॅगी. समरवाली मॅगी. मॅगी खाऊन निघायचं ना. पुढच्या वाटेला निघा. ओके. नमस्कार. आम्ही 4 लोक होतो. ते बाईकवाले आलेले. आम्ही वरती कुंडीवर घेऊन गेलेलो. ते टायमाप्रमाणे गेले टायमाप्रमाणे आले. खूप मस्त केली. मला काही
प्रॉब्लेम नाही झाला, त्यांना काही प्रॉब्लेम नाही झाला. खूप मजा केली. खूप मजा केली. कुणी कचरा केला नाही. तसेच तुम्ही या आणि तुम्ही पण कचरा करू नका आणि निसर्गाचा आनंद घ्या. थँक्यू. थँक्यू. बोडरे बोडेरे आमचा मित्र नयन बोडेरे. आम्ही इथे आलो आहे ट्रेकिंगसाठी. आमचा वाटेकरू म्हणून एक सहारा होता आम्हाला. भल्या उन्हात आम्ही ट्रॅक केलं. जायला जवळजवळ आम्हाला 1.5 तास लागला आणि यायला 1 तास लागला. पण या 2.5 तासाच्या जर्नीत नयनने आम्हाला खूप सपोर्ट केला. त्याने एकदम अशी वाट दाखवली, शॉर्टकट आम्हाला दाखवलं आणि एकदम निसर्गाच्या आनंदाचा त्यांनी लाभ उठवायला दिला. भलीच माहिती दिली. त्यांनी कंदमुळाची झाडं दाखवली आहेत, आंब्याची झाडं दाखवली आहेत. तर असंच ते बाकीच्यांना पण असं सपोर्ट करतील. पण एकच आहे, तुम्ही जसं याने बोललं तिथे गेल्यात तुम्ही आनंद निसर्गाचा मजा घ्या. तिथे कचरा तुम्ही टाकू नका, घाण नका करू आणि त्याचा मजा घ्या आणि आनंदमय तुम्ही राहा. बस. थँक्यू.